चला पैसे द्या मला. तुम्ही जेवढं कमवले आहेत ना त्यातलं 50,000 रुपये द्या, मला शॉपिंगला जायचं. सर का खबर माझा मेकअप सगळा खराब केला, केस खराब केलेत. या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुला शॉपिंग सुचते टिंपल. झालं पैशाचा विषय काढला का आमचं डॉक्टर लागलं रडायला. अहो कधीतरी ही चिंदीगिरी सोडा की. आता त्या पोरीला पटवायचं म्हटलं तिच्या लेवलचं वागायला नको, तिच्यासारखं राहायला नको, त्यासाठी पैसे नाही लागत का? आपलं काय झालं का माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत. अहो आता एवढा बकरा आपल्या हाती लागलाय, त्याला बळी द्यायचा म्हटल्यावर मी तुमची मदत करणार आहे ना, त्यासाठी पैसे नाही लागणार. एवढं सगळं पैसे कुठून आणायचं मी? तुम्ही मला मदत करायला पाहिजे डॉक्टर. आणि हा विचार करा ना, त्या पोरीचा बाप काय सोन्याचा व्यापारी, किती पैसा असतील तिच्याकडं. ह्या 50,000साठी रडताय व्हय तुम्ही? ते मला काय माहिती नाही. मला 50,000 रुपये द्या. देताय ना का आणखी बोलू म्या? हो पोटभर जेवलात ना? भास्का तुम्ही जेवण केलंय म्हणजे पोट भरत जेवण केलंय. छोटे काय झालं? सुधाकरचा अजून काही पत्त्या नाही बाबा. पण हिथं हाय का लोकांना काही त्याचं? मग स्वतःच खाल्लं पिल्लं पसरायची तयारी चालली आहे. पण हिथं मला सुद्धा कवा घरी येतो कवा नाही, खातो का पितो का काय करतो काय नाही, कोणाला सुधीक त्याची काळजी नाही बरं का. फोनही उचलना झालाय तो. बाई बसला असेल पोलीस स्टेशन मधले पुरावे गोळा करत. काय करावं आता. आला बाई सुद्या, सुद्या आलं बाई तू. काय चाललंय तुझं? हा काय चाललंय काय तुझं? इथं काळजीनं जीव जायला आलाय माझा आणि तू दारू डोसून आला, दारू डोसून आला, दारू डोसून आला. काय म्हणलं होता मला? श्यामल गेल्यानंतर दारूच्या थेंबाला हात लावणार नाही म्हणून. काय चाललंय तुझं? अरे कळलं नाही नाही तर सोडणार आहे का तुला? कळलं तर काय करते? काय नेहमीसारख्या शिवाय देतील, आणतील, लायकी काढतील. अजून काय करणार? मी माझ्या पैशाने दारू पितो. हळू बोल. त्यांचा हक्क नाही मला बोलायचा, कळलं का? उद्या त्यांच्या नातेवाईकांपेक्षा मी बरा आहे, 10 पटीनं बरा आहे. तू तू तुमचे नातेवाईक गुंड आहेत, बोल नाहीस कधी मला? सुद्या यांचे नातेवाईक वाया गेल्यात आणि हे मला बोलणार का? तू हळू बोल. उद्या बोलू आपण. काय आम्ही आलो, जामकर साहेबांनी काय म्हणले? हे आमचे नातेवाईक आहेत. जामकर साहेब मला पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यांसमोर म्हणले तुमचे नातेवाईक असे गुंड. काय बोलायचं मी? मी तुझ्याशी का बोलू? त्यांनाच विचारतो ना. अप्पा, अरे हळू बोल ना बाबा, येतील ना बाहेर. अप्पा बाहेर या. अप्पा काय झालं बोंबलायला? हा पावसाळी टाकून आला वाटतं तू. अरे काय तू पोलीस असून दारू पिऊन गुंडासारखा घरात येतो आणि बापाला मोठमोठ्याने हाका मारतो. शोभतं का तुला हे? शोभत का मला? तुमचे नातेवाईक खंडणीखोर आहेत, वसुली करतात, हप्ते घेतात. हे शोभत का? काय डोकं फिरलं घ्यायचं? काय बोलतोय तू? कोण नातेवाईक? कोण नातेवाईक? कोण नातेवाईक? अप्पा आता तुम्ही मला खोट्यात पाडता का? सकाळी घरी कोण आले ते ओळखत नाही का आता तुम्ही त्यांना? हा तो माणूस. तुझा आणि त्याचा काय संबंध? आणि बापाशी असल्या भाषेत बोलायचं नाही सांगून ठेवतो. बोलणार आता का नाही बोलायचं मी? सुद्या माझं हे हा आधी वाईच काय चुकलं की 4 चौकात तुम्ही मला शिव्या दिल्यात, अख्ख्या गावासमोर माझी लायकी काढली तुम्ही. आणि तुम्हाला हे असले गुंड नातेवाईक चालतात? ही बरं चालतं तुम्हाला आणि मी बोलायचं नाही? सुद्या अरे शांत हो ना बाबा, थोबाड गप कर ना तुझं. सुधाकर जा बरं तू आता जेवण घे. ए सोड, मला नाही जेवायचं. आता कोणी मध्ये पडायचं नाही. तुमच्या त्या नातेवाईकाची सगळी कुंडली काढली आम्ही. तुमचे ते नातेवाईक गुंड आहेत, चोऱ्या माऱ्या करतात, दारूचे अड्डे आहेत त्यांचे, हाफ मर्डरचे गुन्हे आहेत त्यांच्यावर, लोकांना धमकवतात, त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. हे तुमचे नातेवाईक. असले नातेवाईक चालतात? ए तोंड बंद कर तुझं. तो काय आपला नातेवाईक वगैरे काही नाही. या गोपाळच्या ज्या ओळखीचा आहे आणि अचानक जामकर समोर आला म्हणून मी आपलं खोटं बोललो. तरीच
या भामट्याचा भामट्यांशीच संबंध असणार. सगळ्या गोष्टी ह्याच्या पुढ्यात येऊनच थांबतात. कसं काय? सुद्या ए सुद्या काय बरोबर बोलतोय तो, काय चुकीचं बोलतोय ग? तो राक्षसच आहे. गोपाळ, यो सगळा काय प्रकार आहे? आप्पावर सांगितलं की तुम्हाला दुपारीच काय आहे ते सगळं. मी जेलमध्ये होतो का नाही, तिथनं बाहेर पडलो, आपल्या घराची सगळी तारंबळ चालली होती, पैसा नव्हता, काय नव्हतं. त्याचा एक माणूस मला भेटला, तो म्हटला आमचा जो भाई आहे तो तुला मदत करेल, पैसे देईल. म्हटलं हा या संकटातनं बाहेर पडावं, दुकान मोठं करावं, जमीन आहे आपली ती बी सोडवता येईल. तेव्हा पैसे घेतले होते त्याच्याकडनं, पण तो आता असा ताप दिला असं वाटलं नव्हतं. गोपाळ, तू जे काय करून ठेवलंय ना ते बाहेर निस्तरायचं, घरात नाही आणायचं. आणि तो माणूस जर पुन्हा मला घरात दिसला ना मग मात्र मी गप्प बसणार नाही. होय आप्पा. आणि काय रे, तू बापापेक्षा मोठा झालास का? तुझी उतरू दे सकाळी, मग दावतो तुला काय ते. चला कामाला लागा, चला झोपा सगळे. चल ग चल. चल ना लवकर. राहू दे. वाचली. आज काय खरं नव्हतं माझं. या भाईमुळं मी आणि डॉक्टर चांगलंच गोत्यात आलो असतो. आणि त्यात तो सुधाकर नाही, तिचा नाक खुपसायची लय सवय त्याला. नशीब त्यानेच खोलून खोदून सगळी माहिती नाही काढली. बरं झालं डॉक्टरनी सगळा विषय वळवला दुसरीकडं, नाही तर काही खरं नव्हतं आमचं. मी आपण सावध राहायला पाहिजे. तर डॉक्टरचं चिडलं आणि परत रागात कुठे निघून गेलं तर ते बाईचं 2 कोटी रुपये कसं द्यायचं म्या? नाही, काय पण होऊ दे, डॉक्टरांचा हात मला सोडता नाही येणार. माझा नवरा बाहेर बिछाना टाकून एकटाच झोपतोय आणि मी आरामात इथं गादीवर झोपायचं. एवढं राज्याला कुठं गेली?